ते तुमचं डायनिंग टेबल ते चुकीच्या दिशेला आहे. ते ऍक्च्युली की नाही ते कोपऱ्यात पाहिजे होतं दरवाजाजवळ. हालचा दरवाजा तो हलवा चुकीच्या दिशेला आहे. तो दरवाजा तुमच्यासाठी उघडला कारण तुम्ही रात्री आला होतात. कुठे राहण्याची सोय नव्हती, हो की नाही? आणि मुळात म्हणजे सुगंधाला तुमची गरज होती. प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या करायला तिला तुमचा सल्ला हवा होता. मला वाटतं एव्हाना तुमचा निर्णय झाला असेल, कारण तुम्ही येऊन सुद्धा 2 दिवस झाले आता, हो ना सुगंधा? मग असे हे सुद्धा मला विचारत होते. त्यामुळे त्यांना भेटायला जा, त्यांनी बोलवलंय तुला. आज दुपारी तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जावं लागेल. म्हणजे त्या देणग्यांच्या प्रकरणाबाबतीत तुमची सगळी चौकशी करणार आहेत. फार काही त्रास होणार नाही अशी व्यवस्था केली आहे पण 1-2 दिवसाच्या फरकाने एवढी मोठी डोनेशन्स का दिली गेली, पैसे कुठून आणले, हेच विचारतील तुम्हाला. किती वाजता जावं लागेल तिकडे? दुपारी 1 वाजता जायचंय साहेब. बहुतेक मला त्याच्या प्रिमायसेसमध्ये सुद्धा प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे सगळं व्यवस्थित आणि शांतपणे हँडल करा साहेब. त्यांना जर तुम्ही कोऑपरेट केलं तर यातून मार्ग निघू शकेल. मला तुमचं खूप कौतुक वाटतंय. इतक्या थोड्या अवधीमध्ये तुम्ही जी काही सगळी धावपळ केली आहेत, सगळी व्यवस्था बघितली आहेत, त्यासाठी तुमचं कौतुक करावं तितकं थोडं. आणि हे नुसतं बोलण्यासाठी बोलत नाहीये, मनापासून बोलतोय. नाही साहेब, काही विशेष नाही साहेब, हे माझं काम आहे साहेब. वाकणीस कौतुक केलं की तुम्हाला ते आवडत नाही हे मला माहिती आहे. पण खरंच पद्माकर, तू जर सुरुवातीपासून माझ्या बरोबर नसतास तर काय झालं असतं माझं? साहेब, तुम्हाला निघायचंय, उशीर होईल. मी ठेवतो फोन. तुझे 2 कोटी रुपये तुझी वाट बघतायत. ते पैसे अजून घरात आहेत तोपर्यंत घेऊन टाक. नंतर मी त्याची व्यवस्था लावल्यावर 1 पैसाही मिळणार नाही, लक्षात ठेव. जानकी, मला तुमचे 2 कोटी रुपये नको आहेत. सात जन्म कोणाकडे नोकरी केलीस ना तरी इतका पैसा मिळणार नाही तुला. तुझ्यावर उपकार म्हणून देतोय इतके पैसे. मुकाट्यानं घे आणि त्या पेपर्सवर सह्या कर. मी ठरवलंय मी या कागदांवर सह्या करणार नाही, कारण मला वाड्याच्या जागी जे हॉटेल होणार आहे ना त्याच्यात पार्टनरशिप पाहिजे. काय डोकं बिका फिरलाय का तुझं? तुम्ही काही म्हणलात तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. तुझ्या जन्माचं कल्याण होईल, तुला समजतंय का? जानकीताई, मला माझी एकटीची नाही परशु शेठची पण काळजी आहे. आणि एवढे पैसे घेऊन मी जाऊ कुठं? जोपर्यंत परशु शेठ तुरुंगातनं सुटून येत नाही तोपर्यंत एवढ्या पैशाचं काय करायचं, ते कुठं ठेवायचे मला काही कळत नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला. जानकी, आत्ताच्या आत्ता या बाईला माझ्या नजरेसमोरून दूर घेऊन जा, नाही तर हिचं काय करेन सांगता येत नाही. मी वाड्यावरचा हक्क सोडणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. तू आत्याबाईंच्या खोलीत गेली होतीस का? त्यांनी सुमित्रा म्हणून तुला काही कामं सांगितली? नाही बाबा, मी नाही फिरकले त्यांच्याकडे. अगं असं काय करतेस? त्यांना वेड लागलंय, ते तसंच राहिलं पाहिजे. त्या तुला सुमित्रा समजतायत ना, मग हा विचार त्यांच्या डोक्यातून जायला नको, नाहीतर आपला सगळा प्लॅन फिसकटेल. आत्याबाईंना आपल्या ताब्यात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तू अधूनमधून त्यांच्याकडे येत जात राहा. कळतंय मला, तुम्ही नका काळजी करू, मी करते बरोबर सगळं. सध्या तरी बाबा पुता करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे. तुला काय म्हणायचंय? त्या एका सहीसाठी मी तिच्या हातापाया पडू? जी सुगंधा माझ्या घरच्यांची वाईट वागली आहे तिला डोक्यावर घेऊन नाचू? असं नाही मी म्हणत आहे, पण थोडे दिवस आपल्याला नमतं घ्यावं लागेल. निदान त्या पेपरवरती ती सह्या करेपर्यंत तरी. आणि त्यासाठी तिचं मन कसं वळवायचं ह्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे.